सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी आता झाडू लागलेल्या आहेत। तर वैभव नाईक हे दुसरे परशुराम उपरकर होत आहेत असं निलेश राणे म्हणालेत। उपरकर साधी ग्रामपंचायतही जिंकू शकत नाहीत असं राणे म्हणाले। आम्ही राणेंच्या कुकर्माविषयी बोलतो असं परशुराम उपरकर यांनी म्हटलंय। तर शिवसेना प्रमुखांनीच राणेंची हकालपट्टी केली असंही उपरकरांनी म्हटलं। ऑलरेडी असे काम करणारा परशुराम उपरकर नावाचा एक व्यक्ती आहे, ज्यांनी आयुष्यभर राणे कुटुंबाला शिव्या घातल्या आणि तो आज कुठे आहे ते एकदा वैभव नाईकांनी बघावं। त्या कुठल्या राजकीय अवस्थेमध्ये आहे। साधी ग्रामपंचायत पण परशुराम उपरकर जिंकू शकत नाही। ज्याच्यासाठी स्वर्गीय बाळासाहेबांनी प्रचार केला होता, ते स्वतःचे डिपॉझिट वाचू शकले नाहीत, ते परशुराम उपरकर। निलेश राणे परवा एक फेसबुक वरती टीका केली आहे की वैभव नाईक हे उपरकरांच्या पावलावर पाऊल ठेवत आहे। आम्ही जे बोलतो ते राणेंच्या असलेल्या सर्व कुकर्माचे सर्व विषय जनतेसमोर मांडण्याचा प्रयत्न करतो। राणेंची माहिती बाळासाहेब आणि मातोश्रीवर देत होती, म्हणूनच शिवसेना प्रमुखांनी राणेंची हक्कलपट्टी केली आणि त्या हक्कलपट्टी झाल्यानंतर राणेंनी जिल्ह्यातल्या जनतेला मला बाळासाहेबांनी काढलं, माझ्यावर अन्याय केला अशा प्रकारची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करून निवडून आले।